वेलकम बॅक फ्रेंड्स. मी वॅगाबॉन्ड मॅक. अद्भुत, अद्वितीय, अपरिचित, रहस्यमय ठिकाणं आणि मंदिरांच्या सुंदरतेवर मी व्हिडिओ बनवत असतो. मित्रांनो, आज मी आलेलो आहे कोकणामध्ये कुडाळला. कुडाळ आणि कुडाळ ह्या परिसरामध्ये जी अभूतपूर्व, अप्रसिद्ध पण काहीतरी विशेषतः घेतलेली जी मंदिरं आहेत, अशी मंदिरं मी इथे ह्या भागांमध्ये कव्हर करणार आहे. पुढच्या 4-5 भागांमध्ये तुम्हाला ह्या मंदिरांची सफर करता येईल, दर्शन घेता येईल आणि ह्याची माहिती आपल्याला जाणून घेता येईल. कुडाळचं जी नगरदेवता म्हटली जाते ते कुडाळेश्वर मंदिर. आपण कुडाळेश्वरांपासून ह्या सिरीजची सुरुवात करत आहोत आणि मी आता आलेलो आहे कुडाळेश्वर मंदिरामध्ये. माझ्या पाठीमागे आपण बघू शकता कुडाळेश्वराचं मंदिर आहे. अतिशय वेगळ्या पद्धतीचं, वेगळ्या धाटणीचं हे मंदिर आहे आणि ह्या मंदिरामध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या बघायला मिळतात, त्या आश्चर्यचकित करून जातात आपल्याला. तर चला कुडाळेश्वरांचं दर्शन घेऊ. कोकणाच्या मंदिरांची वैशिष्ट्य असलेला हा दीपस्तंभ पारंपरिक कोकणामध्ये जसा चिऱ्याच्या दगडापासून बनवलेला असतो, तसाच हाही चिऱ्याच्या दगडापासून बनवलेला दीपस्तंभ आहे. फक्त आता त्याला सिमेंटचा मुलामा देऊन नंतर रंगकाम करण्यात आलेलं आहे, त्यामुळे अतिशय सुंदर दिसतोय दीपस्तंभ. आणि त्याच्या बाजूला असलेलं हे तुळशी वृंदावन. कुडाळेश्वर मंदिराच्या सभोवताली असलेला हा निसर्गरम्य असा परिसर. भर कुडाळ शहरामध्ये हे देवस्थान असून सुद्धा अतिशय रम्य असा परिसर ह्या मंदिराला लाभलेला आहे. मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आतमध्ये जाताच आपल्याला लागतो तो सभामंडप. सभामंडपामध्ये अतिशय सुंदर असे सभामंडपाला आधार देण्यासाठी बनवलेले हे दगडी खांब आहेत. मूळचे हे हेमाडपंथी पद्धतीत असतात त्या प्रकारचे हे खांब आपल्याला इथे दिसतात. फक्त कुडाळकरांनी या खांबांना छान प्रकारचे सिमेंटचं मुलामा देऊन त्याच्यावर नक्षीकाम आणखीन चढवण्यात आलेलं आहे. आणि हे सगळं काम करण्यासाठी खास दक्षिण भारतातनं काही कारागीर इथे आले होते, हे आपल्याला इथे सांगणं गरजेचं आहे. कोकणातल्या मंदिरांमध्ये असतात तशा ह्या कागदी पताका इथे मंदिरामध्ये लावण्यात आलेल्या आहेत. कोकणातल्या मंदिरांची असलेली ही विशेषता, इथे लाकडाचं काम आणि लाकडाचं कोरीव काम, ज्याला काष्टशिल्प म्हणतो आपण, ते आपल्याला अतिशय सुंदर बघायला मिळतं. सभामंडप पूर्णपणे लाकडी कोरीव कामाने इथे सजवण्यात आलेला आहे. अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं हे
लाकडी काम आहे. हे मंदिराचं गर्भगृहाचं प्रवेशद्वार, गर्भगृहाचं म्हणण्यापेक्षा अंतराळाचं प्रवेशद्वार म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल. तिथे 2 द्वारपाल आपल्याला बघायला मिळत आहेत आणि सुंदर प्रकारचं नक्षीकाम इथे करण्यात आलेलं आहे. मी जवळून कॅमेरा नेऊन हे आता आपल्याला दाखवतो. खूप सुंदर नक्षीकाम आहे बघा. सुंदर असं नक्षीकाम. द्वारपाल, दोन्हीकडचे द्वारपाल हे तंतोतंत सारखे असतात आणि महिरपीच्या अत्युच्च शिखरावर आपल्याला दिसतो आहे ते कीर्तिमुख. सागवानी लाकडामधलं हे सुंदर असं नक्षीकाम. द्वारशाखा, सागवानी लाकडामध्ये नक्षीकाम केलेली ही द्वारशाखा आहे. नंतर त्याला रंगरंगोटी केली आहे आणि एक वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आहे. ललाट बिंबावर विराजमान दिसत आहेत ते श्री गणेश आणि वरती आणखीन एक कीर्तिमुख. रंगरंगोटी ह्या पद्धतीने केलेली आहे की लाकडी काम आहे का दगडी हे समजू नये. मूळ रवळनाथ असं ज्यांची ओळख आहे ते कुडाळेश्वर, कुडाळेश्वरांची मूर्ती. या मूर्तीमध्ये आपल्याला शंकर म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश ह्या तिन्ही रूपांचं प्रतीकं आपल्याला इथे बघायला मिळतात. श्रीदेव कुडाळेश्वर, कुडाळेश्वरांची मूर्ती आणि त्याच्याच बाजूला बऱ्याच प्रकारच्या देवता इथे ठेवण्यात आलेल्या आहेत. कोकणाच्या मंदिरांमध्ये असलेली ही आणखीन एक विशेषता, देवाच्या मूर्तीच्या भोवताली कायम प्रभावळी असते, तशीच ती इथेही आपल्याला दिसते आहे. गणपती, गर्भगृहाच्या समोरच्या भागामध्ये हे सप्ततरंग इथे ठेवण्यात आलेले आहेत. लाकडी काम आणि वरती कौलारू छत असलेलं एक गर्भगृह आणि त्याच्या पुढचा अंतराळ. अंतराळामध्ये सुंदर कोरीव काम केलेलं आहे लाकडामध्ये आणि दगडाचे खांब त्याला सपोर्ट करण्यासाठी आहेत. हा अंतराळाचा 360 व्ह्यू. कुडाळेश्वरांच्या मिरवणुकीसाठी राखून ठेवण्यात आलेली इथे ही पालखी आहे. पालखीसुद्धा लाकडी काम आहे आणि सुंदर नक्षीकाम त्याच्यावर करण्यात आलेलं आहे. तसेच उत्सवात लागणारा हा झोपाळा पण इथे आहे.
आता आपल्याबरोबर कुडाळेश्वर मंदिरातले अनंत कुंटे आहेत. आपण त्यांनाच विचारू कुडाळेश्वर मंदिराची जी मूर्ती आहे, मूळ रवळनाथाचं रूप आहे त्याच्याबद्दल आणि एकंदर ह्या मंदिराच्या बद्दल त्यांनी व्यवस्थित पूर्ण माहिती सांगावी अशी आपण त्यांना विनंती करू. हे मंदिर जवळजवळ 700 वर्षापूर्वीचं आहे. इथे मुख्य उत्सव रामनवमी उत्सव होतो. या ठिकाणी 9 दिवस देवाची रूपं वेगवेगळ्या प्रकारचे पूजा बांधली जाते आणि चेहऱ्यावरती सुद्धा भाव प्रत्येक दिवशी वेगवेगळा तुम्हाला बघता येतो. आणि रामनवमी दिवशी विशेष अशा प्रकारचा भाव देवाच्या मूर्तीवरती दिसतो. त्यानंतर एकादशी दिवशी याची सांगता होते. त्या दिवशी पण मूर्ती बघण्यासारखी असते, सतेज मूर्ती असते आणि पूर्ण भाव, हसरे चेहरा वगैरे हे भाव तुम्हाला त्या उत्सवाच्या वेळेला बघता येतात. इतर वेळेलासुद्धा काही वेळेला तुम्हाला चेहरा तसा प्रफुल्लित दिसतो, काही वेळेला राग उग्र, काही वेळेला शांत, काही वेळेला गंभीर अशा प्रकारच्या छटा या मूर्तीवरती अजून विशेषतः अशा दिसतात. प्रत्येकाच्या भावनेनुसार ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला भावतात आणि लोक त्याचा अनुभव घेतात. असं हे जुनं मंदिर आणि जागृत देवस्थान इथलं कुडाळमधलं आहे. साधारणतः हे मंदिर किती जुनं आहे? 700 वर्ष झाली. 700 वर्ष झालेली आहेत मंदिराला. तशी वाटतं घंटेवरती सण आहे, त्याच्यावरून आहे, त्याच्यावरून आपण अंदाज करू शकतो. एवढंच. ओके. आणखीन एक प्रश्न होता. आपल्याला इथे मंदिरामध्ये हे सप्ततरंग दिसत आहेत. तरंग हे प्रत्येक ह्या गावातली जी प्रमुख देवस्थानं आहेत त्यांची प्रतीकं ही इथे ठेवलेली असतात तरंगाच्या रूपात. महालक्ष्मी मंदिर, पुढे सोमेश्वर, पुढे बाराचा पर्वत, त्याच्यापुढे श्रीदेव कुडाळेश्वराचा काम, त्यानंतर योगेश्वरी, भैरव आणि पावणा अशी ती 7 प्रकारच्या देवता या ठिकाणी आहेत. खूप छान. आनंद कुंटे साहेब, आपण कुडाळेश्वराबद्दल जी माहिती सांगितली त्याच्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत. ओके ओके ओके. आणि नवीन जेव्हा महोत्सव होईल, इथे उत्सव होईल, तेव्हा इथे दर्शनाचा लाभ घेता येईल अशी आशा करू. आणि थँक्यू. ओके. ही मंदिराची घंटा आहे, प्राचीन घंटा आहे. त्याच्यावरचा जो मजकूर इथे कोरलेला आहे त्याच्यावरनं आपल्याला ह्या मंदिराचं एकंदर केव्हा स्थापन झालं असावं याच्याबद्दलचा अंदाज आपल्याला येत असतो. साधारणतः 700 वर्ष जुनं असं हे मंदिर आहे असं सांगितलं जातं. आणि त्याच्यावरचा हा मजकूर. कुडाळेश्वराला हा आहे प्रदक्षिणा करण्याचा मार्ग. लाकडी काम आणि कौलारू छत हे आपल्याला इथे या प्रदक्षिणा मार्गामध्ये आपल्याला दिसतं. एका साईडला सोमेश्वर म्हणजेच महादेवाची पिंडी आहे आणि बाजूला नंदी महाराज. कोकणातल्या मंदिरांची आणखीन एक विशेषता म्हणजे कोकणातली जी मंदिरं असतात ती लाकडामध्ये बनवलेली असतात, लाकडी धाटणीची असतात. आता आपण बघतो आहोत ते मंदिराचं शिखर हे गर्भगृहावर नसून हे सभामंडपावर हे शिखर बनवण्यात आलेलं आहे. कौलारू शिखर आहे आणि गर्भगृह जे आहे
ते पण कौलारू छताचं जरी असलं तरी शिखर ज्याला आपण म्हणतो ते गर्भगृहावर नसून सभागृहावर आहे. आणि याचं मूळतः कारण असं असतं की इथे कोकणामध्ये जे यज्ञ किंवा आणखीन ज्या गोष्टी होतात, पूजा होते, त्यावेळेस जो अग्निकुंड पेटवला जातो त्या अग्निकुंडाचा धूर इथे साठून राहून कोणाला त्रास होऊ नये यासाठी सभागृहाच्या वरती हे शिखर बनवलेलं असतं. आणि तिथे धूर बाहेर जाण्यासाठी म्हणूनही सोय करण्यात आलेली असते. हे कोकणातल्या मंदिरांचं वैशिष्ट्य आहे की इथे शिखर जे आहे ते शिखर गर्भगृहावर नसून हे सभागृहावर आहे. तर मित्रांनो, कोकणातली अशीच नवनवीन आणि अनोखी मंदिरे घेऊन या सिरीजमध्ये मी येत आहे. तर सिरीजचे पुढचे भाग आवर्जून बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या लाईक करण्याने आणि शेअर करण्याने आमचा उत्साह अधिक द्विगुणित होतो. चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू कोकणातल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन मंदिराच्या शोधात. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर अँड थँक्यू.